हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार, हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग, हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे, हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदि वल्लभं योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताटीते, तुझी या गुरु कृपा दृष्टी निर्विष होय, आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देशी निजे, प्रत्यक ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेविसी, सतरावियेचे स्तन्य देशी, अनाहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निजविशी बुझावोनी, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी, म्हणून अंबे श्रीमंते तू आपुले निस्नेह पल्लवे, माते पांगुरविशील सदैवे, तरी आत्ताची हे आघवे निर्मीन माये, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा
तुझे सार कृपेचा सागर पांडुरंग हरी ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. भगवती अमृत वाहिनी इंद्रायणीच्या तटावर सद्गुरु संत सम्राट ज्ञान चक्रवर्ती महाकैलवल्लीजी श्री माऊलींच्या समाधीजवळ त्यांच्याच कार्याचा प्रचंड पसारा विश्व विस्तारित करण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते ब्रह्मलीन ब्रह्मभाव योग्यतावान प्रातस्मरणीय सर्व हृदय निवासी ब्रह्मलीन जोग महाराज. त्यांची सर्व परंपरा आज विद्यमान असलेले या संस्थेचं सर्व विश्वस्त मंडळ, त्यात मुकुटमणी असून म्हणून विराजमान असलेले आमच्यावर परमस्नेह करणारे हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय पूज्य संदीपानजी महाराज, त्यांचे सर्व सहकारी, या संस्थेचं कुशलतेपणे ॲडमिनिस्ट्रेशन किंबहुना व्यवस्थापन करणारे व्यवस्थापक, विद्यार्थ्यांना एका दोरीत ठेवून आपल्या कार्यकाळामध्ये आपलं सर्व कसब ओतून कशाचीही अपेक्षा नसता निरपेक्षतेने आणि निस्पृहतेने विद्यार्थ्यांना घडविणारे अध्यापक, आपला विनय आणि नम्रता इत्यादी गुणांची वृद्धी करीत अशा अध्यापकांच्या छत्रछायेखाली आपल्या जीवनाच्या या बालवयाला धन्य करणारे विद्यार्थी, या संस्थेला सहकार्य करणारे, अर्थानं तनानं मनानं सगळ्यांना सहकार्य करणारे सहकारी, आणि या संस्थेने जो विस्तार केला त्या विस्ताराच्या कक्षेत आलेले भाग्यवान सर्वजण, या सर्वांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालून विठ्ठल आज प्रस्तावना अधिक करणे नाही, सर्वांना प्रणाम करून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. उच्चारायला थोडा अवघड वाटतो. नेहमी वाचन ज्यांचं आहे त्यांच्याच मुखात, कानात, मनात, रोमरोमात भिनलेला असेल, पण बहुतेक लोकांच्या ठिकाणी याची अनभिज्ञता अशा प्रकारची असते. तरी पण याचं काहीही अवघड न मानता या प्रसंगाचं औचित्य म्हणून, या संस्थेची काही वैशिष्ट्य आपल्यापुढे ठेवायची म्हणून, या दृष्टीनं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची भाषा आपल्याला सोपी वाटते, सरळ वाटते, आहेही तशी सगळ्यांच्यासाठी, पण या भाषेचं, या विचारधारेचं, या अनुष्ठान युक्त आणि त्या ठिकाणी संतत्वाचं आणि श्री तुकाराम महाराजांच्या थोर अनुभूतीचं जे दर्शन आहे ते या 3 चरणाच्या थोड्याशा आणि त्या ठिकाणी या आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. बिंबतरी बचकेची एवढे परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी, ही ज्ञानेश्वर माऊलींची उक्ती तुकाराम महाराजांच्या या शब्दाला तंतोतंत बसते आहे. विठ्ठल अशा या दिव्य वातावरणात आपण ब्रह्मलीन जोग महाराजांचं वर्णन करतो, मामासाहेबांचं वर्णन करतो, सगळ्या 4 शिष्यांचं वर्णन करतो. हे वर्णन करीत असताना एक गोष्ट आपल्याला दिसते की 100 वर्षे ही संस्था अव्याहत निर्विघ्नपणे चालते. हो, आणि आतापर्यंत प्रत्येक वक्त्याने हे बोललंय की विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला वेतन नाही. ही गोष्ट गौरवाची वाटते, पण या गौरवाच्या गोष्टीचं मूळ काय आहे आणि या मूळ गौरवाच्या गोष्टीच्या या मूळ सूत्रामुळेच ही आणि संस्था टिकली आहे. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे सकाले नेह महता योगो नष्ट परंतप, हे जे भगवद्गीता बोलते की आतापर्यंत हा योग मी विवस्वताला सांगितला, कोणाला सांगितलं, पण कालाच्या महात्म्यामुळे हा योग लोप पावला. तर कोणतंही चांगलं काम
सातत्यानं फार दिवस टिकत नसतं, त्यात विघ्न येत असतं आणि त्या विघ्नाचं कारणच हे असतं, काम असतं. दीर्घेन कालेन अनुष्ठातॄणाम कामोद्भवात. आचार्यांनी सकालेनेह महता या श्लोकावरचं भाष्य अशा प्रकारानं केलेलं आहे की दीर्घेन कालेन अनुष्ठातॄणाम, कोणतंही चांगलं अनुष्ठान मनुष्य सातत्यानं करू लागला की त्यात विघ्न येतं आणि ते विघ्न कामोद्भवात, काम इच्छा निर्माण होते. इदम्य स्यात् इदम्य स्यात्, इतकं संस्थेला येतं. मग आपल्याला काही असावं, संस्थाच राहू द्या, कोणतंही अगदी घरचं कार्य जरी असलं, वर्षाला आपण काही करीत असलो तरी त्यात हे त्या ठिकाणी येतं. आणि वेतनाची इच्छा न करणं आणि फीची इच्छाही न करणं, सहभागावर चालणं, हे निष्कामतेचं लक्षण आहे. आणि निष्कामता ही वारकरी संप्रदायाचा हा मूळ प्राण आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. स्वधर्म निर्धार हे वर्म. या 2 चरणात 6 सूत्र सांगितली आहेत आणि ती परमार्थाची मूलभूत सूत्र आहेत. एवढी सूत्र जर मिळाली आपल्याला तर आपल्याला विद्वत्ता नसू दे, कोणी विचारू दे न विचारू दे, आपलं जीवन अपेक्षित असू दे लोकांना किंवा उपेक्षित असू दे, ते जीवन यशस्वीतेच्या शिखरावर गेल्याशिवाय राहतच नाही. हा डेफिनेटली सिद्धांत आहे. विठ्ठल. निष्कामता आणि निश्चळता. निष्कामता ही मनुष्य करतो, पण निष्काम माणूस झालं की त्याला संकट यायला लागतात. ती त्याची कसोटी असते आणि ती संकट यायला लागली आणि तो जर डळमळला की आपण निष्काम राहिलो म्हणून ह्या अडचणी यायला लागल्या, आता थोडी थोडी कामं केली पाहिजे, थोडं थोडं काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून तो ढळण्याची शक्यता असते. परंतु निष्कामतेच्या नंतर त्या निमित्तानं आलेल्या संकटात जर मनुष्य निश्चळ राहिला, त्या निष्ठेवर अचळ राहिला, अडीक राहिला, ते त्यानं त्याचं व्रत जर मोडलं नाही तर त्याच्या पुढे त्याला जे दिवस येतात, त्याच्या पुढे त्याच्या कार्याला जो बहर येतो, त्याच्या पुढे त्याला लोकप्रियता जी येते, त्याच्या पुढे त्याला संतांच्या भेटी ज्या होतात आणि जे लाभ होतात परमात्मा प्राप्तीपर्यंत, ते अलौकिक असतात आणि त्याचं मूळ सूत्र निष्कामता अशा प्रकारचं असतं. मला बोलायचं हे काय आहे की जोग महाराजांची ही संस्था 100 वर्षे अव्याहत कार्यरत अशा प्रकारची आहे. आणि तर या संस्थेच्या ज्ञानाचं वितरण असेल, सदाचाराचं आदर्श असेल, त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या विषयाचं एकीकरण करून विद्यार्थ्याला संपन्न करण्याचं काम असेल, पण याचं मूळ कुठं आहे हा भाग आहे. याचं मूळ कुठं आहे तर याचं मूळ इथं आहे की ज्या पद्धतीनं हा संप्रदाय घडला, ज्या पद्धतीने ऋषीमुनीपासून परंपरा आली, ज्या पद्धतीनं ज्या वेदापासून ही परंपरा आली आणि ऋषीमुनी संत आणि वेद यांनी ज्या तत्वाला, जे प्रिन्सिपल म्हणून ज्याला तत्व म्हणतात, ओम तत्सदिती सूत्राचे जे सार असं जे तत्व आहे, त्या तत्वाला त्यांनी कोणत्या प्रकारानं पकडून अशा प्रकारचं धरलं.
वाहत चाललेला माणूस, ऐका, वाहत चाललेला माणूस एखाद्या छोट्याशा झाडाच्या फांदीला धरून बसला तरी पण त्याला त्याचा प्राण वाचवता येतो, तो त्या पुरात वाहून जात नाही, ही गोष्ट आहे. फांदी छोटीशी असते पण त्याला पकडल्यामुळे तिचा त्याला आधार अशा प्रकारचा मिळतो. त्याप्रमाणे ज्या मूळ सूत्राचा आधार, ज्याच्यावर वेद, शास्त्र, पुराण, ऋषीमुनींची परंपरा, प्रकरण ग्रंथ, सगळे अमुक वेदव्यासांचे ग्रंथ आणि संत वाङ्मय आधारलेले आहे, त्याचं मूळ या तत्वापर्यंत अशा प्रकारचं आहे एक. आणि दुसरीकडे त्याचा जो विस्तार आहे, तो विस्तार सर्व विश्वाला व्यापून राहू शकतो. आणि सर्व विश्व निरनिराळ्या प्रकाराचं असलं, निरनिराळ्या स्वभावाचं असतं, निरनिराळ्या चालीरीतीचं असलं तरी हे सगळं विश्व एका दोरीत किंबहुना एका रस्सीत, एका सूत्रात, या संपूर्ण विश्वाला बांधता येतं. कधीच मनबुद्धीला कल्पनेतही न येणारं तत्व एकीकडे ज्यानं पक्क धरलेलं असतं आणि त्या सूत्राचा आधार घेऊन स्वतःचं काहीच मध्ये न ठेवता विश्वाला बांधण्याचा या सूत्रात ज्याने प्रयत्न केला, त्याचं मूळ, त्याची स्वतःची अवस्था, त्यानं केलेल्या कार्याचा विस्तार आणि त्या विस्ताराचा जगाला होणारा फायदा, या चार गोष्टी अतुलनीय, अप्रतिम अशा प्रकारच्या असतात. याचं उदाहरण म्हणजे ही संस्था आहे. विठ्ठल या प्रकरणामध्ये 4 जणांची जी संख्या आहे ती संख्या लक्षणीय आहे असं मला म्हणायचं आहे. प्रथम एक वेद होता, त्या वेदाचे महर्षी वेदव्यासांनी विभाग केले. ते किती केले? 4च केले, 4 केले. आणि 4 जणांना त्याचा विस्तार करण्याचं विभागून दिलं. मूळ ऋषीमुनींच्या संस्कृतीतून हा 4 आकडा कसा आलाय ते सांगायचं आहे. सुमंतू, पैल, वैशंपायन आणि जैमिनी हे 4 वेदव्यासांचे शिष्य. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद ह्या 4 वेदांची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि त्यांनी त्याचा विस्तार अशा प्रकारचा केला. त्याचा परत मला विस्तार करायचा नाही. तेव्हा 4 वेदांनी भारतीय संस्कृतीच्या तत्वज्ञानाला एक, ज्याला चौकट म्हणतात, ज्याला बैठक म्हणतात, ज्याला पार्श्वभूमी असं म्हणतात, ती या पद्धतीनं त्या ठिकाणी तयार झाली. यापुढे हे भारतीय तत्वज्ञान आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी याचा जेव्हा विस्तार केला तेव्हा त्यांनीही 2 गोष्टी 4 केल्या. त्यांचेही 4 शिष्य आहेत. हस्तामलकाचार्य, सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य आणि त्रोटकाचार्य हे 4 शिष्य त्यांचे त्या ठिकाणी झाले. 4 पीठ स्थापन करून या ज्ञानाची समाजाला देण्याची व्यवस्था अशा प्रकारची केली. हे 4 प्रकार अशा प्रकारचे आहेत. आचार्यांचे 4 प्रकार आहेत, वेदव्यासांचे 4 प्रकार आहेत. आणि मूळ परब्रह्म, परमात्मा आणि जग याचा संबंध यावा म्हणून जग आणि परब्रह्म याच्यामध्ये वेद आहे, वेद आणि जगत याच्यामध्ये वेदव्यास अशा प्रकारचे आहेत, वेदव्यास आहेत. आणि नाना प्रकारच्या धर्माला स्खलनशीलता किंवा ग्लानी निर्माण झाली त्यावेळेला जगाचा कळवळा येऊन आचार्य आणि जगत यांच्यामध्ये हे 4 अशा प्रकारचे आहेत. अगदी त्याचप्रमाणे याच भारतीय संस्कृतीचं एक थोडंसं मिनी रूप म्हणून महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय त्याच्यातून आणि त्या ठिकाणी जन्माला आला. याच्याकरताही भगवान विष्णूंनी 4 प्रकारचे अवतार घेतले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, नामदेव प्रेमवीर नामदेव महाराज, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. हे 4 प्रकारचं, एक वैराग्य आहे, एक शांती आहे, एक प्रेम आहे, एक ज्ञान आहे, सगळं सगळ्यांच्या ठिकाणी आहे. पण हे 4 पैलू या संप्रदायाचे अध्वर्य किंवा संप्रदायाचे आधारस्तंभ आहेत. अशा प्रकारच्या या आधारस्तंभांनी आचार्यांच्या नंतर ही धुरा महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेरही चालवली. हा संप्रदाय वाढवला, 2 प्रकाराने वाढवला. जसं एकीकडे परब्रह्म परमात्मा आहे, एकीकडे वेद आहे, तसंच एकीकडे
आणि ज्ञान आहे, एकीकडे भक्ती अशा प्रकारची आहे, असा त्यांनी संप्रदाय त्या ठिकाणी चालवला. वेदांच्या मुखातून वेद आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलवून आपल्या संस्कृतीचं मूळ वेद आहे आणि त्याचंच रूप असलेल्या पांडुरंगाची नितांत शरणागत भक्ती, नुसती भक्ती केल्यानं मनुष्याला वैकुंठ गमन कसं करता येतं, हे दोन प्रॅक्टिकली सत्य मनुष्याच्या, नास्तिक मनुष्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासारखी अशा प्रकारची आहे. असा हा संप्रदाय झाला. पुढे संत समाधिस्थ झाले, कोणी वैकुंठाला गेले, कोणी समाधिस्थ झाले. पुढे या संप्रदायाचं काय, त्यावेळेला याच संतांनी, समाधिस्थ असलेल्या संतांनी किंवा वैकुंठगमन झालेल्या संतांनी पुढचा विचार केला आणि त्यांनी आपली सगळीची सगळी ही धुरा, या चार संतांनी या संप्रदायाची धुरा, आणि त्या ठिकाणी आपणा सर्वांचे किंवा कोणाचे गुरु असतील, कोणाचे परमगुरु असतील, कोणाचे परात्पर गुरु असतील, कोणाचे परमेष्ठी गुरु असतील. गुरु म्हणजे पिता, बरं का. परमगुरु म्हणजे आजोबा, परात्पर गुरु म्हणजे पंजोबा, आणि परमेष्ठी गुरु म्हणजे खापर पंजोबा. विठ्ठल. म्हणून पूर्वीच्या परब्रह्म वेद भगवान आचार्य, वेदव्यास आचार्य, आणि त्याचप्रमाणे या चार संतांनी त्यांच्या संकल्पनेतून श्री जोग महाराजांना प्रेरणा द्यावी. आणि त्यानंतर त्यांनी पण मूळच्या सूत्राचा धागा न सोडता पुढच्या विस्ताराचं व्यवस्थापन त्यांच्याच पद्धतीनं त्या ठिकाणी करून त्यांनाही त्यांच्याच उंचीचे चार शिष्य लाभले. मामासाहेब, बंकटस्वामी, मारुती बुवा वगैरे वगैरे हे सगळे लाभले. लक्ष्मण महाराज हे सगळे लाभले. त्यांनी याचा विस्तार अशा प्रकारचा केला आणि तो विस्तार आत्तापर्यंत आत्ताचे या आणि संस्थेचे संस्थापक हरिभक्तीपरायण पूज्य संदीपान महाराज. कसं असतं, आपल्याला पूर्वीचे लोक खूप मोठे वाटतात, आपण त्यांना सन्मानही देतो, ते योग्यही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पूर्वींच्या संतांवर जी आपली भावना असते तीच भावना आपल्याला आत्ता विद्यमान असलेल्या साधू पुरुषावर ठेवण्याचा अभ्यास करावा. हा फार मोठा तलस्पर्शी अभ्यास आहे. विठ्ठल. म्हणून जोग महाराजांचं जे वैशिष्ट्य आहे तेच संदीपान महाराजांचं वैशिष्ट्य राहिलंय. मी घेणार आहे, माझ्या लक्षात आहे ते सगळं. ह्या सगळ्याची परंपरा इथपर्यंत आली आहे आणि इथपासून आत्तापर्यंत इथून पुढच्या विस्तारासाठी 100 वर्षानंतर आणि त्याची ही संस्था त्याच पावित्र्यानं, त्याच आणि योग्यतेनं उभी आहे. मला हे सांगायचं, मी आत्ता बोललो की पूर्वीच्या संतासारखंच मोठेपण आता संताचं लाभावं, आपल्याला कळावं. पण यात प्लस बाजू ही आहे की आपण सगळे संस्थेतले लोक तर आहेच आहेत, आळंदीतले लोक आहेत, महाराष्ट्राचे लोक आहेत आणि बाहेरचे लोक आहेत की ते ज्या मानानं ज्ञानेश्वर माऊलीला, एकनाथ महाराजांना किंवा संदीपान महाराजांना किंवा मोठ्या मोठ्या संतांना ज्या मानानं मान देतात त्याच मानानं आत्ता माझ्या पुढे श्री विग्रहानं विद्यमान असलेले हरिभक्तीपरायण पूज्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्मश्री मारुती महाराज कोरेकर हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व 100 वर्षापूर्वीच्या प्रस्थापित जोग महाराजांचंच एक व्यक्तिमत्व आहे. याचा अर्थ 100 वर्षे ही संस्था त्याच संस्थापकाच्या आणि लक्षणानं आजही विद्यमान आहे. हा पुरावा मारुती महाराजांच्या रूपानं आपल्याला दिसतो. विठ्ठल. हो, म्हणून 4 वेद, 4 प्रसारक, 4 आणि वेदाचे आणि विस्तार करणारे, ह्या सगळ्या 4 संख्या आल्या म्हणून ही 4 संख्या आहे. आणि एक संत, एक कीर्तनकार, एक मृदंगवादक उत्तम, एक गायक भेटणं जिथं महत्त्वाचं किंवा दुर्मिळ अशा प्रकारचं ठरतं, तर या अशा प्रकारच्या
अनेक प्रबोधनकार आणि कलाकारांनी अशा प्रकारचा आज हा महाराष्ट्र खचखचून भरलेला त्या ठिकाणी दिसतो. पूज्य मोरारी बापू त्या किलारीच्या याला आले होते. किलारीचं हे झालं, भूकंप झाला त्यावेळेला हजारो टाळकरी होते, कीर्तन चाललं होतं. त्याने विचारले की ये सब ताल बजाने वाले जो ये गायक है वो कहाँ इतनी प्रचुर संख्या में कहाँ रहते हैं, इतके कुठे राहतात आणि कोण शिकवतो यांना इतक्यांना. हजारो टाळकरी होते. तेव्हा त्यांना सांगितलं की हे एके ठिकाणी राहत नाही, ते आपल्या आपल्या गावात राहतात आणि सगळे एकत्र येतात. जसं आज संपूर्ण भारतातले 10,000 वैदिक जर आले एकत्र तर त्यांचा एक स्वर इकडे तिकडे जाणार नाही, सगळे एका स्वरात अशा प्रकारचं वेद म्हणतील. त्याप्रमाणे हजारो आणि लाखो टाळकरी जरी आले तरी त्या एका तालातन, एका स्वरात, एका गायकीत, एका लयीत, एका आणि त्या ठिकाणी लय भाव या सगळ्यात त्या ठिकाणी गातील. हे दुसऱ्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं, पण ते आपल्याला सहज झालंय याचं कारण संस्था आहे. विठ्ठल तेव्हा मूळ सूत्रापासून जोग महाराजांच्या पर्यंतचा एक टप्पा आहे. जोग महाराजांच्या पासून 100 वर्षात आज विद्यमान असलेल्या या समोर असलेल्या महात्म्यांच्या पर्यंतचा एक टप्पा आहे. 2 टप्पे झाले. या 2 टप्प्यात मोठा आशावाद आहे आणि यापुढेही आम्ही पाहतो. मी सकाळीही हेच बोललो, आता पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा बोलतो की यानंतर जे तरुण कीर्तनकार आहेत आमचे, ते सुद्धा याच विचारधाराचे आहेत. अत्यंत सूक्ष्म विचार करणारे आहेत, नम्रता ठेवणारे आहेत, अभ्यासपूर्ण अशा प्रकारचे विषय मांडणारे आहेत. आपण सकाळच्या कीर्तनात ऐकलं असेल. यासाठी भविष्य काळात सुद्धा कराल कलिकालाच्या भविष्य काळात सुद्धा अशा प्रकारानं ही संस्था अशीच पुढे चालणार आहे. हे आशीर्वाद जाऊ द्या, पण हे चित्र आपल्याला आत्ता दिसतं आहे की ज्या अर्थी ही शताब्दी त्या ठिकाणी झाली, त्या अर्थी पुढच्या शताब्दीत आपण जरी नसलो तरी ती नक्की होणार आहे. ही डेफिनेटली गोष्ट हो, या सगळ्याची गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट असते, खूप चांगलं कार्य असतं, खूप चांगली माणसं असतात, पण त्यांना नामदेव महाराज देवाला सुद्धा अशा प्रकारचं म्हणतं की देवा जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेणे माझ्या मना बोध केला. म्हणून या संस्थेला दृष्ट लागू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास, शिक्षकांनी अध्यापकांनी प्रबोधन करणं, बाकीच्या लोकांनी त्यांना अर्थसहाय्य करणं. खूप अर्थसहाय्य करणारेही निष्ठावंत लोक याच्यात आहे, त्यांचंही अनुदान कमी नाही, त्याच्यावरच ही संस्था चालते. म्हणजे संस्थेची निष्कामता टिकवून ठेवण्याकरता खरं श्रेय ह्या अनुदात्यांना अशा प्रकारचं आहे. इथे ज्ञानाचं दान निर्दोषपणे चालायचं असेल तर आपल्या निर्दोष धनाचा व्यय इथं त्या ठिकाणी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. असं त्या ठिकाणी हे सुंदरपणे चाललेलं अशा प्रकारचं आहे. पण हे चालण्याकरता 100 वर्षे जर ही संस्था टिकली आहे आणि अजून जर टिकणार आहे तर त्याची वैशिष्ट्य काय आहेत याचं थोडंसं आपण विचार करणं आवश्यक आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की जगात 2 प्रकार आहेत. एक नाशवान वस्तूचा प्रकार आहे आणि एक अविनाश वस्तूचा प्रकार आहे. अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततं. अविनाशी एक परमात्मा आहे आणि विनाशवान सगळं जग आहे आणि याच्यामध्ये मनुष्य आहे. मनुष्य विनाशवान आणि पदार्थाची संगती टाकून देऊन वैराग्य धारण करून अविनाशी वस्तूचे जर मागे लागला तर त्याला, त्याच्या नावाला, त्याच्या पुढच्या चाललेल्या कार्याला अविनाशित्व येतं. आणि तो जर अविनाशाची कास सोडून विनाशाकडे त्या ठिकाणी चालला तर ते त्याला सगळं विनाशाकडे अशा प्रकारचं नेतं. म्हणून जगात अविनाश काय आहे? जगात अविनाश फक्त एक तत्व अशा प्रकारचं आहे की जे तत्व सहजासहजी माणसाच्या अंतःकरणाला आणि त्या ठिकाणी आकलन होत नाही. शब्दानं कितीही सांगितलं, कितीही वेदांताचं आपण बोललं
तरी पण केवळ शब्दानं हे त्या ठिकाणी चालत नाही, सामान्य माणसाच्या शब्दानं चालत नाही असं म्हणतो. नाहीतर शब्द हा बहुसार हे वचन कुठं ठेवावं असं होईल, तर होत नाही. म्हणून त्या सूत्रांचं जे वर्णन आहे ते आपण संतांच्याकडून अशा प्रकारचं ऐकावं लागतं. म्हणून जोग महाराजांचं यश, संस्थेचं यश आणि आपलं भाग्य हे ज्या एका सूक्ष्म सूत्राच्या याच्यावर आधारित आहे. बरं का, एका सुतारानं मला एक बाहुली तयार करून दिली होती. बरं का, तुम्ही म्हणाला हे काय काढलं, हे काढलं. बाहुली तयार केली. त्या बाहुलीला तोंड आहे, मुकुट आहे, हात आहे, कंबर आहे, छान पाय आहे, तिला कपडे घातलेले आहेत. पण तिचा पाया जो आहे, मूळ पाय, त्याला पायाचे पंजे नाहीत आणि दोन नाही, एक टोक आहे, फक्त एक टोक आहे. आणि ते जर हातावर ठेवलं तर इतकी मोठी बाहुली थोडी थोडी हालते पण पडत नाही. ती तशीच अशा प्रकारचे राहते, तशीच राहते. आम्हाला आश्चर्य वाटलं की काय आहे. मग त्यांनी सांगितलं की तयार करताना तिचं जे बॅलन्सिंग आहे, तिचा जो बॅलन्स आहे तो कसा ठेवता येईल हे पाहिलं जातं. आणि इकडं कल्ली की इकडचं वजन त्याला रोखतं, इकडं कल्ली की इकडचं वजन त्याला त्या ठिकाणी रोखतं. त्याप्रमाणे मनाला बुद्धीला आकलन न होणारं प्रिन्सिपल म्हणजे जे तत्व आहे, मूळ तत्व आहे, ते तत्व जर आपण अंतःकरणात धारण केलं. तुम्ही जाता म्हणाला धारण करता येत नाही, धारण न करू द्या, पण त्याच्यावरची निष्ठा कायम ठेवा. त्या मूळ तत्वावरची निष्ठा जर आपण कायम ठेवली तर आपलं जीवन बॅलन्सच्या बाहेर जाऊन कधीही कोलमडून पडणार नाही याची गॅरंटी. अशा कोणतं तत्व आहे, कोणतं सूत्र आहे, कोणतं सार आहे, श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग हरिही ओम तत् सत इति असं त्याचा विच्छेद आहे. पाहिलं तर हरिही एक पद आहे, ओम हे एक पद आहे, तत् एक पद आहे, सत एक पद आहे. चार पदाचा विचार आहे, चार पदाचा विचार आहे. ही चार पद म्हणजेच कृपेचा सागर विटेवर उभा असलेला पंढरी निवासी आमचं इष्ट दैवत वारकऱ्यांचं तो पांडुरंग अशा प्रकारचा आहे. तुकाराम महाराज तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज बोलून गेले, पण याचा चार वेदांनी याचाच विचार केला. आकार उकार मकार करीती विचार परी विठ्ठल अपरंपार न कळे.
रया अशी गोष्ट अशा प्रकारचं आहे. तर त्यातलं 2 पद असे करतायत. हरिही ओम हे एक पद करता येतं. तत् आणि सत हे 2 पद असे 3 पद करता येतात. किंवा हरिही ओम तत्सत इति याप्रमाणे 4ही पद मिळून पांडुरंगाचं स्वरूप आहे असं वर्णन अशा प्रकारचं आपल्याला करता येतं. हरी हा जो शब्द आहे हा हरी शब्द निर्गुण निराकार परब्रह्माच्या आणि साठी योजलेला असतो. आपल्याला ठाऊक आहे, आपण बहुश्रुत आहात सगळे. ब्रह्मदेवानं एकदा भगवंताला त्या ठिकाणी म्हटलं की मला आपण वेद शिकवले, पण माझी परीक्षा घ्या एकदा की मी वेद म्हणतो, आपण चुका असल्या तर सांगा. भगवान म्हणाले मला वेळ नाही एवढा, तू या झाडाखाली बस, वेद म्हण, जितक्या चुका होतील तितके पानं खाली पडतील, तेवढे तू घेऊन माझ्याकडे ये. मग ती पान पाहिलं की मला कोणती चूक आहे लक्षात येईल, मग मी तुला सांगेन. ब्रह्मदेव म्हणायला सुरुवात केली. पहिल्यांदा काय अग्निसूक्त काय म्हणायचं ते सुरुवात केली. सुरुवात केल्याबरोबर सुरुवातीची 2 अक्षर उच्चारल्याबरोबर त्या वृक्षाची सगळीची सगळी पानं खळखळ खळखळ खाली पडली. एकही पान वर राहिलं. ब्रह्मदेव चक्रावून गेले की मी काय केलं, मी तर फार तर चुका किती होतात, जितक्या अक्षर तितक्या चुका, मी 2-3च अक्षर उच्चारले तर सगळी पानं पडली, हे काय प्रकार. लगेच गेले देवाकडे. भगवंताने ध्यान लावून पाहिलं. भगवान हसले, म्हणे ब्रह्मदेवा सगळं चुकलंय, त्या पानांनी पडून तुझ्यावर उपकार केलाय, तू किती म्हणलं असतं तरी ते सगळं चुकणार होतं. तुझ्या म्हणण्याचे कष्ट फुकट जाऊ नये म्हणून झाडाने तुला इंटिमेशन दिलेली. त्याचं कारण तू ओम या शब्दानं आरंभ केला, पण तो आरंभ चालत नाही. वेदाचा आरंभही हरिही ओम असा करावा लागतो. हरिही ओम असा करावा लागतो. म्हणजे हरिनामाचा उच्चार कशाच्याही कोणत्याही कर्माच्या आणि कोणत्याही उच्चाराच्या अगोदर त्या ठिकाणी लागतो. अशा प्रकारचं हे हरिपद आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. आणि हेच हरिपद वेदाच्या संबंधानं, अकार उकार मकार ओंकाराच्या संबंधानं, वेदाच्या संबंधानं ज्याला वेदाचं बीज म्हणतात. बीज वेदाचे हे बीज हरि अक्षरे दोन्ही. वेदाचे हे बीज हरि अक्षरे दोन्ही. वेदाचे हे बीज हरि अक्षरे दोन्ही. वेदाचे हे बीज बीजाक्षरे हरी दोन्ही. एका जनार्दनी हरी बोल पाठ केली. वेदाची बीजाक्षर 2 हरी हरी आहेत. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर असं आहे पै ब्रह्म बीजा दाहला अंकुर घोषध्वनी. आता हरी अक्षरापासून ओमच्याकडे आपण जाऊया. काय पै ब्रह्म बीजा दाहला अंकुर घोषध्वनी नादाकारू तयाचे भुवन जो ओंकारू तोही मीच. वेद बीजाला, हरी या 2 अक्षर रूप वेद बीजाला जेव्हा अंकुर फुटतो, जेव्हा अंकुर अशा प्रकारचा फुटतो, त्या अंकुराचे 3 प्रकार असतात, घोष, ध्वनी आणि नाद. हे योगशास्त्रातले, योग प्रक्रियेतले हे विषय आहेत, याच्यात मी शिरत नाही जास्त. घोष, ध्वनी, नादाकार. आणि त्याचा आधार घोष, ध्वनी आणि नाद हे जे विस्ताराचे विषय आहेत त्या 3 अंकुराचे, त्या 3 अंकुराचं मूळ म्हणजे वेदाचं आणि या 3 अक्षर याचं अंकुराचं मूळ तयाचे भुवन गाजो ओंकार तोही मीच. या ओंकारापासून, हरी अक्षर या बीजापासून ओंकार रूप अंकुर फुटतो
आणि या अंकुराला एक 3 फाटे फुटतात, घोष, ध्वनी आणि नाद. अजून 3 अंकुर फुटतात. जया ओंकाराची या कुशी अक्षरे होती अ उ म कारेशी, अकारेशी, ओकारेशी, मकारेशी. जी उपजत वेदेशी उठली तिने. हा, अकार, उकार आणि मकार जे वेदाला उपजत 3 उठले आहेत. म्हणजे काय? अकारापासून ऋग्वेद बनला, उकारापासून यजुर्वेद बनला आणि मकारापासून सामवेद बनला आणि तिसरी जी अर्धमात्रा आहे चौथी त्यापासून अथर्ववेद. असा ओंकार जर आपण लिहिला माऊलींच्या प्रस्तावनेप्रमाणे पहिल्या अध्यायातल्या, तर हा सगळा ओंकार या 4 वेद रूप होतो. म्हणून रूप यजुस्साम हे तिन्ही म्हणे मी आत्माराम एव मीची कुलक्रम शब्द ब्रह्माचा. अथांग असलेलं जे शब्द ब्रह्म आपण जे रात्रंदिवस हे सगळं त्या ठिकाणी करतो आहोत, सेवा करतो आहोत, ते शब्द ब्रह्माच्या आधारानं करतो. आणि शब्द ब्रह्माचा कुलक्रम अगदी ओंकार आणि त्याचं बीज हरी अक्षरे याच्याही मुळाशी निर्गुण निराकार न आकळणार असणारं जे तत्व आहे त्याला ओम तत्सदिती असं त्या ठिकाणी म्हणतात. तात्पर्य असं आहे की 4 वेदापर्यंत हे गेलं आणि यानंच या हरी ओम या शब्दाने सगळी सृष्टी व्यापली, व्यष्टी समष्टी. वेदांत शास्त्रकार असं म्हणतात की जागृती अभिमानी जीव त्याला तेजस म्हणतात, स्वप्नाभिमानी जीव त्याला नाही, जागृती अभिमानीला विश्व म्हणतात, स्वप्नाभिमानीला तेजस म्हणतात आणि सुषुप्ती अभिमानीला प्राज्ञ असं म्हणतात. तर ओंकाराची ही 3 अक्षर आहेत. या 3 अक्षरांचे हे 3 अभिमानी आहेत. एकीकडे व्यष्टी सृष्टीच्या दृष्टीने आणि समष्टीच्या दृष्टीनं याला स्थूल जे आहे आकार त्याचंच विराट हे भगवंताचं स्वरूप आहे. सूक्ष्म जो उकार अशा प्रकारचा आहे तेच भगवंताचं हिरण्यगर्भ स्वरूप आहे. आणि कारण रूप जे त्या ठिकाणी मकार रूप आहे ते अव्याकृत अशा प्रकारचं आहे. आणि अर्धमात्रेचं जे त्याच्याही पलीकडचं आहे ते चतुर्था आणि अव्यवहारित असं वर्णन श्रुतींनी त्याचं केलेलं आहे. त्याला चौथा म्हणजे त्याला आणि त्या ठिकाणी तुरीय ज्याला महाकारण अशा प्रकारचं निर्गुण निराकार परब्रह्म असं म्हणतात. म्हणून एकीकडे जगाच्या दृष्टीने वापलेला ओंकार, एकीकडून परमेश्वराच्या दृष्टीने वापलेला ओंकार आणि एकीकडून वेदाच्या दृष्टीने व्यापलेला ओंकार, हे सगळ्या हरी ओम जगाचं मूळ आहे. अजून काय? अजून पण हे याची आपल्याला काही गरजच पडत नाही. सकाळी उठल्यानंतर सगळी व्यवस्था चहा पाण्याची जेवणा खाण्याची आपल्याला असते. त्या ओंकारापासून काय नडलंय आपलं असं होतं. पण तसं नाही, तसं नाही. इकडं कधीतरी आपल्याला जावं लागतं आणि तिकडं जाता येत नाही म्हणून ते जाणं कसं सोपं करावं त्याकरता या संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. अशी गोष्ट आहे. म्हणून एक गोष्ट आहे भगवद्गीतेमध्ये हरि ओम तत्सदिती निर्दोषो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा या श्लोकात ओम तत्सदिती हरि ओम तत्सदिती असं लिहिलेलं आहे. तर त्यात आपण जे कर्म करतो आपल्याला वेदाचं मूळ परब्रह्मापर्यंत जाता येत नाही. त्याचं कारण आपलं अंतःकरण मलिन आहे. मलिन का आहे तर त्याच्यात इच्छा आकांक्षा आहेत म्हणून आणि कर्माचा विभाग आहे, केलेली कर्म आहेत म्हणून. कर्माचं जर अनुसंधान संपेल, इच्छा जर समाप्त होईल, सत्संगाची जर घडेल तर आपल्या अंतःकरणाला ते तत्व सहज आत्मसात होईल. म्हणून वेदानं कणव केली, पहिल्यांदा कणव केली आणि हा ओंकार हे परब्रह्माचं नाव वेदानं ठेवलं. ते प्रतीक म्हणून त्याचं वर्णन येतं, वाचक म्हणून येतं आणि स्वरूप म्हणून येतं वेदांतामध्ये. परंतु माऊलीने उपपत्ती लावली, फार सुंदर आहे बघा, की ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, हा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. वेदाला ब्रह्माची करुणा आली बरं का. ब्रह्माची करुणा आली की हे ब्रह्म सतत लेखाचं मुखच आहे, नुसतं बोलतच नाही, काही नाही, बोलत नाही, काही नाही. सगळे आम्ही कीर्तनकार सांगत आलो की अंगठी पडली एका बाईची विहिरीत, ती लागली ओरडायला, अंगठी अंगठी. एक पट्टीचा पोहणार होता, तो म्हणतो ताई देतो काढून तुम्हाला.
पण जरा ऊन पडू द्या. म्हणजे ऊन आणि पाऊस काय, घे बुडीन काढ. त्यामुळे तसं नाही, मध्यान्हाला सूर्य येऊ द्या, मग खाली उजेड पडेल. मग तो गेला. गेल्यानंतर ती बाई ओरडत होती, अरे पाहिली का, दिसली का, आण ना लवकर, लवकर आण, लवकर आण. त्याला दिसली होती, थोडासा आवाज ऐकू येत होता. त्याला वाटलं या बाईला सांगावं, सापडली, तिला बिचारीला आनंद होईल. पण त्याला सांगता येत नव्हतं. ती अंगठी पाहिली, घेतली. वर आल्यावर त्याने सांगितलं, पाणी जसं मनुष्याला स्वतःही बोलत नाही, दुसऱ्याला बोलू देत नाही, त्याप्रमाणे परब्रह्म असं की ते स्वतः मुक आहे आणि त्याच्याशी जो एक रूप होतो त्यालाही मुक करून टाकतो. म्हणून ते पलीकडेच राहतं, पलीकडे राहतं. त्याला असं वाळीत टाकलेलं राहू नये, त्याला जरा लोकसन्मुखता यावी म्हणून त्याला ओंकार या रूपात हे नाव वेदानं त्या परब्रह्माला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. एक दुसरी गोष्ट काय केली, दुसरी गोष्ट अशी केली की तुम्ही संसारात खूप कष्ट करून दमलात, थकलात, या संसारातून तुम्हाला निवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही त्या ब्रह्माला हाक मारा, हाक मारा. ब्रह्माला हाक मारल्यानंतर ते तुम्हाला प्रतिसाद आत्तापर्यंत देत नव्हतं पण आत्ता देईल. कष्टले संसार शिणे, जे देवो येती गाराणे, तया ओ दे नामे जेणे, तो संकेतू हा विठ्ठल. म्हणून पलीकडे असलेली वस्तू अगदी बॉर्डरवर आणून ठेवली वेद भगवंतानं आणि त्याच्यानंतर संतांनी हा उपकार अशा प्रकारचा केला. याला पहिलं वस्तू म्हणतात. तत्सदिती आईसे पहिला वस्तुवरी, 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 तत्सदिती माझी हरी बोलिले, इथे माझी हरी बोलिले, हरी मुखी गाता हर पली चिंता, हरी मुखी गाता हर पली चिंता, इथे माझी हरी बोलिले, हरी मुखी गाता हरी मुखी गाता. तत्सदिती ऐसे पहिलं वस्तूवरी, पलीकडच्या वस्तूला तत्सदिती असं गीतेमध्ये भगवान बोललेले आहे असं श्री एकनाथ महाराज आपल्या हरिपाठात म्हणतात. कुठे बोललेलं आहे? तत्शब्दे बोली जे ते पहिलं वस्तू, पहिलं वस्तू असाच शब्द वापरले. पलीकडची वस्तू आहे परंतु ती वस्तू जर आपल्याला कळली नाही तर आपल्या जीवनात अर्थ उरत नाही. म्हणून जशी जशी ती वस्तू आपल्याला अलीकडे अलीकडे एक जाते किंवा संसाराला सोडून आपण त्या वस्तूकडे जेव्हा जायला लागतो त्यावेळेला आपल्या जीवनात अर्थ येतो, आपल्या जीवनात आनंद येतो, सुख, समाधान, प्रेम, शांती, समाधान आणि चैतन्य रूपता अशा प्रकारची आपल्याला यायला लागते. हे जर नाही, जगाचं मूळ जसं परमात्मा आहे तसं या जगाची रचना करणाऱ्याला सुद्धा त्याचा वेध घ्यावा लागलेला आहे अशी गोष्ट आहे. श्रीमद भागवताच्या परंपरेत जे वर्णन आहे, वेद भगवंताच्या परंपरेत जे वर्णन आहे तेच वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. सृष्टीची पै सृष्टीची उपक्रमा, पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टी ही करू न शके, तो थोर केला नामे एके, थोर केला एके नामे जेणे, जयाचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्ण त्रयची जपता, विश्व सृजन योग्यता आली तयाते. विठ्ठल. आम्ही म्हणतो अरे हे बाळ तर आमच्या अंगा खांद्यावर खेळत होतं, अंगावर ते शी शिव करीत होतं, आता केवढं मोठं झालंय, आता किती चांगलं कीर्तन करायला लागलंय. का? म्हणजे आळंदीला गेलतो ते
तिथून शिकून आलोय. बस ज्याच्यात जी योग्यता नाही असं वाटत असतं त्याच्यापेक्षा ती योग्यता त्याच्यात येते. आपण म्हणतो 2 परार्ध वर्षाचं आयुष्य असलेला ब्रह्मदेव, 100 ब्राह्मणांचे जन्म घेऊन ब्रह्मकर्म केलेला ब्रह्मदेव, इतक्या सृष्टीचा करता ब्रह्मदेव हाच आपला सर्वस्व आहे आपलं म्हणतो. पण भगवान म्हणतात हे ब्रह्मदेव ना हे येड होतं माझ्या पुढे. येड होता रे, हे येड होत, बस येड. तेव्हा ते येड शहाण झालं कसं तर जयाचा अर्थ जीवी ध्याता, विश्वसृजनाची योग्यता त्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि हीच गोष्ट भागवताच्या आरंभी लिहिलेली आहे की कमळातून जेव्हा याची उत्पत्ती झाली तेव्हा त्याला 4 मुख झाली. त्याने दिव्य तप केलं ओंकाराच्या उच्चाराचं आणि 100 वर्षानंतर भगवंतानं त्याला ज्ञान दिलं. ते ज्ञान श्रीमद भागवताचं अशा प्रकारचं दिलं आणि ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणतो. हा इतिहास सृष्टीच्या पूर्वीचा आहे, सृष्टी उत्पत्तीच्या वेळेचा आहे. हा इतिहास वेदामध्ये वर्णन केलेला आहे. हा इतिहास भागवतामध्ये वर्णन केलेला आहे. हा इतिहास ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेला आहे. आणि हा इतिहास आता आपण ज्या वेळेला पाहत आहोत तर ब्रह्मदेवाच्या वेडेपणातून शहाणपणा जर निर्माण होतो तर आपल्यालाही असे गुरु लाभले आणि त्यांच्याकडून हे तत्व आपण जर समजून घेतलं तर आपलीही योग्यता अशी का होणार नाही. विठ्ठल संस्थेचं जे यश आहे, वैकुंठवासी जोग महाराजांचं जे यश आहे कार्याचं, ते यश कशावर आहे? बाकीचे सत्कार होत राहतील, सन्मान दिले जातील, जेवण खावणं होतील, पंक्ती होतील, सगळी होतील, पण एक लक्षात ठेवा या महाराष्ट्रातील जी कीर्तनाची जी परंपरा आहे ती परंपरा जगात अलौकिक परंपरा आहे. अलौकिक परंपरा आहे आणि ही परंपरा अशी नाही. मी अनेक संप्रदायामध्ये जातो. आनंद संप्रदाय असेल किंवा दत्ताचे भक्त अशा प्रकारचे असतील, गोंदवलेकर महाराजांचं आणि राम भक्तांची सगळी मांदियाळी असेल, पण वारकरी संप्रदायाचं कीर्तन सगळ्या प्रकारचे सगळ्या संप्रदायातले लोक मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवतात. हे थोडं वैशिष्ट्य का सांगा मला. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की सगळ्यांनी मिळून जो जल्लोष नामस्मरणाचा केला जातो त्यामुळे वातावरण शुद्धी होते. यात जे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, ही आत्मचर्चा जी आहे ती ज्या हरिओम तत्सदितीला शब्द स्पर्श करणारी अशा प्रकारची आहे, स्वतःची निष्ठा दृढ करणारी आहे, लोकांच्या मध्ये त्याचं प्रस्तुतीकरण करणारी आहे. आणि ही करता करता या कीर्तनाला इतकं महत्व येतं की ब्रह्मज्ञानी पुरुषाला लाळ घोटायला लावीन अशी प्रतिज्ञा तुकाराम महाराज करतात. सगळ्या साधनांना आपली आपली साधनं सोडून इथे त्या ठिकाणी घोटवीन लाला ब्रह्मज्ञान हाती, घोटवीन लाला ब्रह्मज्ञान हाती, घोटवीन लाला ब्रह्मज्ञान हाती, घोटवीन लाला ब्रह्मज्ञान आत्मस्थिती साधवीन ब्रह्मभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मभूत काया घोटवीन लाळ. या अभंगात तुकाराम महाराजांनी अनेक योग करणारे, तीर्थयात्रा करणारे, यज्ञ करणारे या सगळ्यांना आपलं आपलं काम सोडून मी यात रंगवीन अशा प्रकारचा चॅलेंज दिला आहे, अशा प्रकारचं आव्हान अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि ही गोष्ट खरीच आहे अशी की मनुष्य कीर्तनात रंगतो, पण ते कीर्तन तसंच असलं पाहिजे. कसं का होईना आम्हाला नाहीच तसं कीर्तन करता आलं, पण
प्रामाणिकपणे कीर्तनाचे नियम पाळून आम्ही करू लागलो, त्यातही आम्हाला आनंद येतो आणि त्यातही आम्हाला ज्या अर्थी कीर्तन संपेपर्यंत कोणीही बडबड करत नाही, हालचाल करत नाही, त्या अर्थी सगळ्यांचा प्रतिसाद आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याचं एक कारण आहे की या कीर्तनामध्ये मूळ जे भगवंताचं स्वरूप आहे, हरीचं स्वरूप आहे, त्याला पकडलं जातं, त्याचा उहापोह केला जातो. जगाला सुधारवण्यासाठी कीर्तन आहे, पुण्यवान बनवण्यासाठी आहे, पापनाशासाठी आहे, आपल्या स्वतःच्या साधनेसाठी आहे, हे सगळं आहे. पण काय करून आहे तर भगवंताच्या वरती, नामाच्या वरती, संतांच्या वरती आणि शास्त्राच्या वरती निष्ठा पक्की असून या 4 जणांनाही जे मूळ तत्व आहे त्या तत्वाचा धागा न सोडता आहे. म्हणून असं जे तत्व आहे ते तत्व आणि ते अशा प्रकारचं आहे. ओम हरिः ओम तत्सत. तर आपलं जे कर्म आहे, माझा विषय इथून फुटला की आपण जे कर्म करतो त्यामुळे आपलं अंतःकरण दूषित होतं, म्हणून ते तत्व दूर जातं. तर त्यात एक सोय अशी आहे की त्याच तत्वाचा हरि ओम तत्सत या मंत्राचा जर आपल्या कर्माच्या वेळेस विनियोग केला तर तेच कर्म ब्रह्मार्पण होतं, कर्म ब्रह्मरूप होतं, कर्ताही ब्रह्मरूप अशा प्रकारचा होतो आणि ते कर्म त्याला कर्म विपाकातून सोडविणारं ठरतं. ऐका, आज एक अपूर्व योग आहे. आजच्या दिवशी या संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये अपूर्व योग आहे की ज्याला वारुणी आणि महावारुणी योग म्हणतात. शततारका नक्षत्रावर चंद्र गेला असताना जर त्रयोदशी असेल तर तो वारुणी योग होतो आणि त्याच दिवशी जर शनिवार असेल तर तो महावारुणी योग होतो. तर आज 5 वाजेपासून सूर्यास्तापर्यंत आणि उद्या सूर्योदयापासून 12 वाजेपर्यंत जे तीर्थाचं स्नान करतील त्या एका तीर्थाच्या स्नानात 100 सूर्यग्रहणाच्या स्नानाचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. अशा प्रकारचं शास्त्रकार सांगतात. आणि या योगाच्या महापर्वणीवरती आज संस्थेला गिनीज बुकातल्या आणि त्या ठिकाणी इंटरनॅशनल पुरस्काराचा लाभ त्या ठिकाणी झाला आहे. हे वैकुंठवासी जोग महाराजांच्या निर्दोष यशाचंच सुंदर फल आहे असं म्हणता येतं. विठ्ठल म्हणून ओम हे ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मानव नसतं किंवा ओम इति ब्रह्म अशी श्रुती आहे की ओंकार हे ब्रह्माचंच नाव आहे. तसंच तत्वमसी नावाच्या श्रुतीतलं किंवा महावाक्यातलं तत् हे पद त्याला जोडलेलं आहे. आणि सदैव सौम्य इद मगरासीत अशी श्रुती आहे, त्यातलं सत हे पद अशा प्रकारचं आहे. मिळून ओम तत्सत अशा प्रकारचं झालं. याला वेदांतामध्ये 5वं महावाक्य मानण्याची पद्धत आहे. जसे 4 वेदाची 4 महावाक्य आहेत आपल्याला ठाऊक असतील, त्याप्रमाणे हे 5वं मानण्याची पद्धत आहे. आणि हा कर्माचा विनियोग त्याला केला म्हणजे आपण कर्मातून सुटतो, अंतःकरण निष्काम निष्कळ पवित्र होतं आणि तेच तत्व आपल्या अंतःकरणात प्रकाशित होतं. याचं वर्णन माऊलींनी एका अलौकिक ओवीत त्या ठिकाणी केलेलं आहे. पाहे पा पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथने तसे जेथुनी काहे प्रकाशे दृश्य जात. 6 प्रमाणांनी युक्त असलेले या विस्तारित सृष्टीचं जे प्रकाशन आहे ते जिथून केलं जातं तिथं आपलं अंतःकरण जाऊन पोचतं. हरिः ओम तत्सत, हरिः ओम तत्सत, हरिः ओम तत्सत असं म्हटलं की तिथपर्यंत त्या ठिकाणी जातं. हे भगवंताचं रूप आहे, भगवंताचं रूप आहे. म्हणून जेथून चराचर हरिसी भजे, चराचर जिथून प्रकाशित केलं जातं तेच ओम तत्सत किंवा हरिः ओम नाव आहे. त्या हरीचं भजन आपण करायचं आहे हे आपल्याला हरिपाठ शिकवतो. अशा प्रकारचं हरिः ओम तत्सत हे परब्रह्माच्या निरनिराळ्या उपपत्तींनी, निरनिराळ्या प्रक्रियांनी आणि निरनिराळ्या आपल्याला समजेल तशा प्रकारच्या उपपत्तीनं शास्त्रकारांनी, ऋषींनी आणि संतांनी सांगण्याचा प्रयत्न अशा प्रकारचा केला आहे. पण अजून एक गोष्ट आहे. काय एक गोष्ट आहे? अशा प्रकारचा वेद सांगतो, ओंकार सांगतो, पण वेदाचा जो विस्तार आहे, वेदाचे जे प्रकार आहेत,
वेदा म्हणण्याची जी पद्धत आहे, वेदाचं जे देणं आहे, आपल्याला त्याच्याकडून जे मिळणं आहे, या सगळ्यात तो परमात्मा या सगळ्यातून वेगळा आहे हे सांगण्याकरता अभंगाचं दुसरे उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग, हा हे जे आणि भगवंताचं जे रूप आहे हे वेद मंत्रातून आपल्याला ज्या वेळेला येतात त्यात उदात्त अनुदात्त आणि स्वरित असे ऋग्वेदाचे 3 प्रकार आहेत. उच्चैहि उदात्तः, अनुच्चैहि आणि नीचैहि अनुदात्तः असं वर्णन अशा प्रकारचं आहे. या कंठाच्या वरच्या भागातून मग टाळू असेल, दंत्य असेल, कंठी असेल, हे जे वरच्या भागातून उच्चारलेले शब्द आहेत ते त्यांना उदात्त असा वरती स्वर अशा प्रकारचा आहे. अग्निमीळे पुरोहितम असं वरती शब्द आहे. नाहीतर जे खालच्या भागातून उच्चारलेले जे शब्द आहेत ते अनुदात्त अशा प्रकारचे आहेत. स्वर जसे असतात त्याचप्रमाणेच उच्चार केल्यानंतर त्याचा तसा अर्थ लावून त्याचं तसं फळ अशा प्रकारचं मिळतं, अशी गोष्ट आहे. त्या त्वष्टानं यज्ञ करून इंद्राला मारणारा मुलगा निर्माण करायचा होता, पण स्वर चुकला, इंद्रवर जोर दिला आणि शत्रूवर कमी पडला तर शत्रूला मारणारा आणि इंद्र होईल असा अर्थ झाला. शत्रूवर जोर दिला असता, शत्रू जर उदात्त उच्चारलं असतं तर इंद्राला मारणारा मुलगा जन्माला आला असता, अशा प्रकारचं आहे. तर काय आहे की ज्याप्रमाणे निर्गुण निराकार परमात्मा आहे, हरि ओम तत्सदिती, हे तत्सदिती हे जे सूत्राचं सार आहे, त्याचप्रमाणे त्याचं स्वरूप कृपेचा सागर पांडुरंग, कृपेचा सागर पांडुरंग परमात्मा आहे. म्हणजे वैराग्य विवेक घेऊन गुरूंच्याकडे जाऊन अवघड निर्गुणाची कास धरण्यानं जे प्राप्त होतं तेच अन्वय व्यतिरेक अन्वयानं
पांडुरंगाची नितांत भक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी प्राप्त होतं. ही गोष्ट श्री तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात सिद्ध करून त्या ठिकाणी दाखवली. म्हणून कृपेचा सागर पांडुरंग, ज्याप्रमाणे निर्गुणाचे एक रूप सगुण साकार कृपेचा सागर पांडुरंग आहे, त्याचप्रमाणे नाना प्रकारचे अवतार निरनिराळे घेतले असतील, पण सगळ्या अवताराचं मूळ पांडुरंग हे सांगण्याकरता तिथे दत्त हा अवताराच्या दृष्टीने जर अर्थ घेतला की ब्रह्मा विष्णू महेश यांनी अत्रि ऋषींच्या पोटी दत्ताचा अवतार घेतला. परंतु दत्त शब्द 2-3 प्रकारानं उच्चारला जातो. दत्त दत्त असं जर म्हटलं तर ईश्वरवाचक किंवा गुरुवाचकत्वानं दत्त जर शब्द उच्चारला तर तो उदात्त होतो. आणि दत्त हा शब्द जर क्रियापदाच्या दृष्टीने उच्चारला, दत्त म्हणजे देणे, तर हा अनुदात्त अशा प्रकारचा होतो. दत्त म्हणजे देणे. आणि दत्त हे नाव का झालं आहे तर अत्रि ऋषींनी आणि अनुसूयेने जे तप केलं त्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी मागितले तुझ्यासारखा मुलगा आम्हाला हवा आहे. तेव्हा भगवंतानं म्हटलं माझ्यासारखा कुणीच नाही दुसरा, माझ्यासारखा मीच फक्त अशा प्रकारचा आहे, म्हणून आता मीच तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. मीच तुम्हाला आता दिलेलं आहे, म्हणजे दत्तम मीच तुम्हाला दिलेलं आहे अशा अर्थानं, देणे या अर्थानं त्या ठिकाणी असलं तर एका शब्दाचे जसे उदात्त अनुदात्त होतात आणि या उदात्त अनुदात्त या वेदाच्या मंत्रातून त्याची होणारी सिद्धी, त्याचे मिळणारे पदार्थ, त्याचा होणारा विस्तार हा प्रचंड प्रचूर अशा प्रकारचा आहे. पण भगवंताच्या आश्रयानं बोलणाऱ्या वेदाच्या उदात्त अनुदात्त आणि स्वरी या वर्णनातून जे जे काही प्राप्त होतं आणि दिसतं तितकं अनेकत्व, प्राचुर्य किंवा प्रचुरत्व त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून प्रचुर रहित पांडुरंग, प्रचुर रहित. प्रचुर शब्दाचा अनेक असा अर्थ आहे. एकापासून अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळले, पण एकाला न सोडता या अनेकात मनुष्यानं त्या ठिकाणी वावरावं. भागवतात असा प्रसंग आहे. परीक्षितानं भगवान शुक्रदेवांना सांगितलं की तुम्ही मला अजून कथा सांगा, अजून कथा सांगा या राजांची सूर्यवंशातल्या. त्यांनी सांगितलं बाबा अवघड आहे, अवघड आहे. काय श्रूयता मानवो वंशः प्राचुर्येण परंतप न शक्यते विस्तरतो वक्तुं वर्षशतैरपि. मी तुला मानव वंशाची आणि राजांची कथा सांगतो खरा, मी जेवढं विस्ताराने सांगता येईल वेळेच्या मर्यादेत तेवढंच सांगतो, पुढे जाणार नाही. परंतु जर खरोखर सूर्यवंशीय राजाची कथा सांगायला लागली तू ऐकायला बसला, मी 100 वर्षे सांगत बसलो तू 100 वर्ष ऐकत बसला तरी ती संपणार नाही, संपणार नाही. तुम्ही बघा सगळे प्रवचनकार सांगतात, पण या संस्थेत 100 वर्षात जे जे घडलं ते सगळं सांगणं कुणाला शक्य आहे का हो? सांगणं शक्य नाही. याचा अर्थ असा की प्राचुर्य जे आपल्याला दिसतंय ते अध्यस्त आहे आणि अधिष्ठान वस्तू आहे, त्याचंच नाव प्रचुर रहित पांडुरंग आहे. एकूण पहिल्या चरणामध्ये सगळ्याचं मूळ असलेलं अशा प्रकारचं तत्व सांगितलं. दुसऱ्या चरणात वेदाच्या सारखं ते प्रचुर रहित आहे हे सांगितलं. या दोन्हींचा समन्वय अभंगाच्या सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे,
मिनिटं 10 मिनिटं कृपा करे. मूळ तुका म्हणे पांडुरंगाचं वर्णन आणि निर्गुण ब्रह्माचं वर्णन 3 प्रकाराने हरि ओम तत्सदिती, हरि ओम दत्त आणि सर्वाही सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे हे निर्गुणाचं वर्णन आणि कृपेचा सागर पांडुरंग, प्रचुररहित पांडुरंग आणि वेदाचे जे मूळ तुका म्हणे या 3 प्रकारानं पांडुरंगाचं वर्णन केलं. आणि दोन्हींचं ओतप्रोत चिंतन, अशा बुद्धीची मर्यादा वेळेची मर्यादा पडते, दोघांचंही ओतप्रोत चिंतन त्या ठिकाणी सांगितलं. आणि या अद्वैत आणि तत्वज्ञानावरती आणि या सगुण भक्तीच्या निष्ठेवरती वारकरी संप्रदाय उभा आहे, म्हणून तो अक्षुण्य आहे. हे सगळ्याचं तात्पर्य आहे. तात्पर्य असं आहे की सर्वस्व व्यापिले म्हणजे सर्वांना व्यापून ते सर्वाही निराळे ते शिल्लक राहिलं आहे. वेदाचं मूळ सूत्र किंवा मूळ जे हे अशा प्रकारचं आहे, काय ज्याला पुरुष सूक्त अशा प्रकारचं म्हणतात. त्यात हरि ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद हे सर्वही व्यापिले आणि अत्यतिष्ठ दशांगुलम हे सर्वही निराळे असं दोन्ही वर्णन त्यात सापडतात. आणि तेच विठ्ठलाचं वर्णन आहे. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती स विठ्ठल, म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म जे आहे तेच माझ्या विठ्ठलाचं रूप अशा प्रकारचं आहे. अशी त्याची भक्ती करून अन्वयानं आणि इकडे व्यतिरेकानं दोन्ही प्रकारानं परमात्म्याची प्राप्ती करून त्या ठिकाणी घ्यावी ही शिकवण. आणि त्या ठिकाणी माऊलींच्या पासून सगळ्या ऋषीमुनी आणि माऊलीपासून वैकुंठवासी जोग महाराजांच्या पर्यंत आली. आणि जोग महाराजांनी याचा 100 वर्ष या संस्थेचा विस्तार करून हीच गोष्ट सगळीकडे त्या ठिकाणी सांगितली. एकीकडे निर्दोष ज्ञान, एकीकडे विशुद्ध प्रेम, एकीकडे परोपकाराची भावना, एकीकडे दुष्ट आणि स्वभाव सोडून सज्जनत्वाचं बीजारोपण अशा प्रकारचं या संस्थेनं केलं. आणि उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी ही संस्था आपल्या पुढच्याही पिढीला प्रेरणा देत राहील. आणि यावत चंद्र दिवाकरो अशा प्रकारची ही राहो अशी परमेश्वराच्या माझ्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून न्यूनते इथे सगळे मोठे मोठे अध्वर्यू अशा प्रकारचे ज्ञानी महापुरुष अशा प्रकारचे आहेत. पण काय असतं, कोणालाही उभं केलं कोणालाही बसवलं तरी सेवा असते. आणि सेवेत उंचनीचे भाव अशा प्रकारचा नसतो, सेवेत प्रेमाची देवाणघेवाण असते. त्याप्रमाणे या 2 तासात ही सेवा आपण सर्वांनी गोड करून घेतली. त्याबद्दल कृतज्ञतेनं साष्टांग प्रणाम करून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे. ते क्षीरापतीचे अभंग झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही, हा द्वादशीचा नियम आहे, आपण पाळावा. अशा प्रकारची प्रार्थना सगळ्यांना करून झाली सेवा समर्पण. एक 5 मिनिटाकरिता सर्वांनी आपली जागा सोडायची आहे. याचे मूळ संस्थापक आज आपल्या दृष्टोत्पत्तीला दिसत नसतील कदाचित, परंतु त्याच रूपानं आपल्या समोर असलेले, ज्यांच्याकडे केवळ पाहिलं, केवळ श्रद्धेनं पाहिलं की आपल्या अंतःकरणामध्ये शांतीचा उमाळा यावा, अशा प्रकारच्या सद्गुरू पूज्य मारुती बाबांच्या चरणी विनम्र भावानं मी प्रणाम करतो. आणि आदरणीय पूज्य काकांची अनुज्ञा घेऊन एक छोटासा 5-7 मिनिटाचा 10 मिनिटाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित होतो आहे. एक सांगेन आपल्याला की ही जी वारकरी शिक्षण संस्था आहे, ही संस्था कशी वाढत गेली. छत्रपती शिवरायांची मुद्रा आहे, प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवराय हे शहाजी महाराज यांचे चिरंजीव
त्यांची जी मुद्रा ती कशी वाढत राहिली, त्यांचं चरित्र, त्यांचं आचरण हे कसं वाढत राहिलं याबद्दल वर्णन केलं संस्कृत चरित्रकारांनी की प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता. शुक्ल प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे ही शिवरायांची मुद्रा वाढत 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 राहिली. मला थोडासा बदल करून वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या बाबतीत हे म्हणावंसं वाटतं. प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता नरसिंह सुतस्य ईशा संस्था भद्राय राजते. नरसिंहांच्या सुतांनी म्हणजे सद्गुरू जोग महाराजांनी ही जी संस्था प्रतिष्ठापित केली ही प्रतिपदेच्या चंद्ररेखेप्रमाणे, पाडव्याच्या चंद्ररेखेप्रमाणे वर्धिष्णू होत राहिली आहे, होत आहे आणि होत राहणार आहे. आणि विश्ववंदित जगाच्या कल्याणाकरता दाखवतो आणि लगेचच हा या पुरस्कार प्रदानाचा समारंभ. मनसी वचसी काय पुण्य पीयूष पूर्णाः त्रिभुवन उपकार श्रेणी प्रीणयंतः परगुण परमाणून पर्वतीकृत्य नित्य निज हृद विकसंतः संती संत कियंतः. 11,000 रुपये रोख अशा प्रकारचं हे पुरस्काराचं स्वरूप आहे. पूज्य मारुती बाबांच्या हस्ते आणि पूज्य काकांच्या हस्ते, वस्तुतः सगळ्या संतांच्या हस्ते हे व्हावं, परंतु इथे संत इतके आहेत की कुणाकुणाला बोलवावं आणि कुणाकुणांच्याकडून हे करा. अतिशय सुंदर सोहळा या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. संस्कृतच्या अध्यक्षाचा सन्मान, हा सन्मान एकट्या अध्यक्षाचा नसून सर्व आजी माजी विद्यार्थी या सर्व राज्यातील वारकऱ्यांचा सन्मान आहे असं मी समजतो. सर्व वारकऱ्यांच्या वतीनं सन्माननीय अध्यक्ष आणि पुरस्कारार्थीचं अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी अभिनंदन. हॅलो, सर्व आध्यात्मिक गुरुकुल संघातील 150-200 महाराज मंडळींना विनंती आहे, उद्या अल्पहाराची सेवा आध्यात्मिक गुरुकुल संघाच्या वतीने आहे. तरी सर्व महाराज मंडळींनी 8 वाजता बरोबर भोजन कक्षाकडे यायचे आणि पुढे उठायचं नाही. 5 मिनिटाची वेळ, पुढे सूचना ऐकल्याशिवाय. जवळपास 200 ते 250 किंबहुना 500 या ठिकाणी पखवाज मृदंग या ठिकाणी लागले जाणार आहेत. सर्व मीडिया आणि सर्व चॅनेलवाल्यांना सुद्धा विनंती आहे या ठिकाणी पाठाचं चित्रीकरण करण्यासाठी सर्वांनी थांबायचंय आणि सर्वांनी आपले सर्वांचे विद्यार्थी घेऊन यायचे. बोला. या ठिकाणी शिरापतीचे अभंग झाल्याशिवाय कुणी उठू नये अशी नम्र विनंती आहे.
हॅलो, कोणीही उठू नका. एक 5 मिनिटासाठी सर्वांनी खाली बसून घ्या. शिस्त कोणीही मोडू नका. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय.